नमस्कार स्वामी भक्तांनो, आज तुम्ही स्वामींना बघून दुर्लक्ष नाही केलं याचा अर्थ असा होतो तुम्ही स्वामींचे खूप कट्टर भक्त असाल, त्यामुळे तुम्ही स्वामींना बघून दुर्लक्ष केलं नाही. आता तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडणार आहे. आजचा हा मंत्र तुम्हाला फक्त 1 मिनिट ऐकायचा आहे. हा मंत्र फक्त स्वामींसाठी 1 मिनिट ऐका. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल हा दिसून येईल आणि तुमचे आयुष्य हे सुखात आणि समृद्धीत चालायला सुरुवात होईल. तुम्हाला फक्त स्वामींसाठी हा मंत्र 1 मिनिटे ऐकायचा आहे. 1 मिनिटे म्हणजे काहीच नाही हो. मला माहिती तुम्ही खूप हा व्हिडिओ 2-3 वेळा बघणार आहे, कारण की तुम्ही खूप स्वामींचे कट्टर भक्त आहात. मला माहिती तुम्ही स्वामींचे रोज मंत्र ऐकतात. तुम्हाला स्वामींचा खूप लळा आहे. तुम्ही खूप स्वामींना मानतात आणि स्वामी बी तुम्हाला खूप मानतात. स्वामी पण तुमच्या इच्छा पूर्ण करणारच आहे. तुम्ही फक्त धीर धरा, धीर सोडू नका, कारण की जो माणूस धीर सोडतो त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते आणि तुम्ही हाताना आपले आयुष्य उद्ध्वस्त करू नका कृपया. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. तुमची जिंदगी बदलायला सुरुवात झालेली आहे. या मंत्राच्या साहाय्याने तुम्ही फक्त 1 मिनिटे स्वामींना द्या, मग बघा कसा चमत्कार घडून येतो. होईल चमत्कार होईल. तू धीर धर भक्ता, स्वामी आणतील, स्वामी करतील चमत्कार करतील. तू फक्त धीरच धर, तू काहीच करू नको. तू मंत्र ऐक आणि धीर धर, आणि मेन म्हणजे तू स्वामींवर विश्वास ठेव. विश्वासावर पूर्ण जग हे चाललेलं आहे. म्हणूनच तू फक्त आता विश्वास ठेव, बाकी तू काहीच करू नको. प्रिय भक्ता, मला माहिती आहे तू स्वामींना खूप मागतोय. बऱ्याच दिवसांपासून तुझी तळमळ चालू आहे, पण स्वामी महाराज काय ऐकत नाही आहे. पण ऐकतील महाराज, पण महाराजांना तू फक्त एक भक्त नाही आहे, त्यांना खूप मोठे भक्त आहे. तुझी पुकार ते ऐकतील. थोडा वेळ लागेल, पण तुझी पुकार ते नक्कीच ऐकणार आहे. तू विश्वास सोडू नको आणि धीर सोडू नको. तू स्वामींवरला विश्वास अजिबात कमी करू नको. जर स्वामींनी तुझ्यावरचा विश्वास कमी केला तर खूप मोठा कहर होईल भक्ता. त्यामुळे तू स्वामींचे मंत्र ऐकत जा आणि स्वामींवरला विश्वास हा कमी होऊ देऊ नको. स्वामींना तू बघून दुर्लक्ष अजिबात करू नको. तर चला, जादा वेळ न घेता ते 1 मिनिटात मी मंत्र बोलतो. तुम्ही फक्त 1 मिनिट स्वामींसाठी तो मंत्र ऐका कृपया. कोणी हा 1 मिनिटे मंत्र स्किप करू नका. हा मंत्र खूप पॉवरफुल आहे. हा जाप खूप पॉवरफुल आहे. हा फक्त 1 मिनिटाचा आहे, पण हा काम खूप करतो. याचे काम ऐकून तुम्हाला पण कळेल की हा मंत्र खूपच चांगला आहे. हा मंत्र तुम्ही फक्त 1 मिनिट ऐका आणि त्यानंतर तुम्हाला डबल ऐका वाटले, स्वामींचा जाप तुम्हाला डबल ऐका वाटला तर तुम्ही त्याला मागं घेऊन डबल बघू शकता. तर चला करू त्या मंत्राला सुरुवात. हा मंत्र काही साधा मंत्र नाही भक्ता. या मंत्राला तू कृपया हलक्यात घेऊ नको. तुला वाटत असेल की हा असा तसा मंत्र आहे. हा खूप चमत्कारी आणि खूप वरदानिक मंत्र आहे. या मंत्राने कित्येक लोकांच्या अडचणी दूर झालेल्या आहे. कित्येक लोकांचे कर्ज हे साफ झालेले आहे. आज आता तुझी बारी आहे. तू कृपया धीर सोडू नको. तू स्वामींवर, तुझ्यावर आणि या देवांवर विश्वास ठेव. तू स्वामी देवतांवर कृपया विश्वास ठेव. तू असं वेड्यावानी करू नको. आणि स्वामींचा विश्वास तुझ्यावर आहे आणि तुझा विश्वास स्वामींवर आहे. हा विश्वास असाच ठेव. यामध्ये तू वाद घालू नको. आणि तू स्वामींचा कट्टर भक्त आहे आणि कट्टर भक्तच राही. तर चला, त्या 1 मिनिटात आपण तो मंत्र बोलू. तर चला, जाण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर चला, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ.